महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं 14 तारखेला एक अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या जे रस्ते करण्याचं जे काम आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांचे मागील 6 महिने ते 7 महिने झाले एकही रुपया सरकारकडून दिला गेला नाही. त्यामुळे 14 तारखेपासून कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं काम बंदचं आंदोलन आता छेडलेलं आहे. सरकारवरती आता दबाव येण्याची शक्यता आहे आणि सरकार यामध्ये काय हस्तक्षेप करून त्यांचे पैसे देय जे रक्कम आहे साधारण 16,000 कोटी रुपयाची देय रक्कम आहे. माझ्यासोबत आपले कोल्हापूर जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. काय नेमकी स्थिती आहे आता सध्या? आम्ही गेली बरेच वर्ष रस्त्याची कामं करत आहोत. या रस्त्याची कामं करत असताना 2-3 वर्षापूर्वी आम्हाला बिलं वगैरे गव्हर्नमेंटकडून वेळेवर मिळायची. त्यामुळं कामं व्यवस्थित होत होती आणि कामाची प्रगती पण होत होती. पण आता सध्या 1.5 वर्ष झालं, जो 1.5 वर्ष झाले आम्हाला अत्यल्प निधी उपलब्ध झाल्यामुळं 10 ते 15% पैसे गव्हर्नमेंट देत आहे. केलेल्या कामाच्या बिलाच्या 10 ते 15% पैसे दिल्यानंतर आमचे ते पैसे बँकांच्या व्याजामध्येच जात असतात. त्यामुळं आम्हाला निधी हा अपुराच मिळत आहे. त्यामुळं आता जर कामं आता आमचा आणि गेली 8 महिने आम्हाला एकही रुपयाचं पेमेंट मिळालेलं नाही गव्हर्नमेंटकडून रस्त्याच्या कामाचे. त्यामुळं आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर अक्षरशः म्हणजे बँक करप्ट झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही आता हा धंदा बंद करायचा का काय विचार करायला. ते आम्ही जर हे काय असं केलं तर लाखो कामगारांच्या उपासमारीचा वेळ येणार आहे. का असं वाटतंय? का दिली नाही तुमची रक्कम देण्याचे कारण आता गव्हर्नमेंटनं वेगवेगळे धोरणं जाहीर केले आहेत. लाडकी बहीण योजना आहे आणि काही कोणत्या योजना असतील, पण जे बेसिक लोकांच्या प्रगतीसाठी गरज आहे, रस्ते चांगले असणे गरजेचं आहे. त्यामुळं व्यापार उद्योगधंदा वाढत असतो. त्याकडं दुर्लक्ष करून हे सगळे पैसे दुसरीकडे वळवल्यामुळे आम्हाला निधी मिळालेला नाही असं आमचं मत आहे. पण असे केल्यामुळं आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली, त्याला काय करायचं आणि आता गव्हर्नमेंटने त्याचा विचार करायला पाहिजे. सध्या आता तुमच्याकडे कोणत्या ठिकाणचं काम चालू आहे? काय स्थिती आहे कामाच्या? आता सध्या आमच्याकडे स्टेट हायवेची कामं चालू आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातली कामं चालू आहेत, सांगली जिल्ह्यातली कामं चालू आहेत, गगनबावडाचं काम चालू आहे. ही कामं करत असताना जो कोट्यवधी रुपयाची गरज असते, बँकांच्याकडून आम्ही हे निधी उपलब्ध करून ते सर्व पूर्णपणे वापरलेलं आहे आणि ते वापरलेलं असून त्याचे व्याज चालू आहे. गव्हर्नमेंटकडून मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारचं व्याज मिळत नाही किंवा काय निधी मिळत नाही. आता ह्या परिस्थितीत आम्हाला काम बंद केल्याशिवाय पर्याय नाही असं आम्हाला दिसून येत आहे. आता सध्या आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील असेल किंवा राज्यातील सर्वच कॉन्ट्रॅक्टरांना पैसे निधी हा मिळाला नाही, सरकारवर दबाव येतो आहे. काय सांगाल, सरकारवरती कोणत्या पद्धतीने आपली बोलणी चालू आहे किंवा काय? सरकार जेव्हा असं मीडियाला आपण सगळ्या मीडियाने आम्हाला जसं मदत केली, ह्या बातमीला उचलून धरलं, तसं गव्हर्नमेंटमध्ये हालचाल चालू झाल्या आहेत की यांना निधी दिला पाहिजे. हे परिस्थिती सत्य आहे आणि सगळे आमदार आपल्या जिल्ह्यातले आपल्या बाजूने सकारात्मक आहेत, गव्हर्नमेंटशी ती बोलायला तयार आहेत. तसं असे त्यांनी पत्र पण आम्हाला देणार आहेत की बाबा मुख्यमंत्री साहेबांनी आणि अर्थमंत्र्यांनी यांना निधी उपलब्ध करून द्यावा आणि आपल्या जिल्ह्यातली जी काम बंदांची परिस्थिती आहे ते परिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्ह्यातले आमदार पण प्रयत्नशील आहेत. जर 14 तारखेला जर काम बंद म्हणजे आपण ठेवलं आहे किंवा पुढं अल्टिमेटम देऊन देखील ते सरकारने पैसे नाही दिले तर पुढची धोरण काय असलं आपलं? नाही, सरकार पैसे देतो असला आम्हाला विश्वास आहे. प्रयत्न त्यांचा चालू आहे. आपण पण ते सकारात्मक दृष्टीने विचार करून ज्याच्या मुवमेंटला काय परिस्थिती घडते त्यावेळी तो निर्णय घेतला आहे. कारण आत्ताच निर्णय घेण्यामध्ये एवढं योग्य वाटत नाही. सरकार आम्हाला पैसे असं अपेक्षित आहे. तरीसुद्धा जर सरकारनं आम्हाला निधी दिला नाही तर काम बंद आंदोलन आम्हाला करावंच लागेल. ते केल्याशिवाय पर्याय नाही, कारण का आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्यावर आम्ही कुठून हे करणार. आता निधी उपलब्ध हे महत्त्वाचं आहे. कामगारांना प्रत्येक आठवड्याला खाण्यासाठी वगैरे पैसे द्यावे लागतात, त्यांना बाजारासाठी पैसे द्यावे लागतात आणि ते पैसे देता नाही आले तर ते काम कसे करतील. त्यामुळं जर का सरकारनं याबाबत निर्णय नाही घेतला तर आम्हाला 14 तारखेपासून कोणत्याही परिस्थितीत काम बंद आंदोलन हे करावंच लागेल. किती रक्कम थकीत आहे एकूण साधारण? आता तसं जर कोल्हापूर जिल्ह्याचा फक्त विचार केलेल्या कामाचे 630 कोटी रुपये गव्हर्नमेंट देणं आहे कोल्हापूर जिल्ह्याचा. आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर 16,000 कोटी रुपये फक्त PWD सार्वजनिक बांधकाम यांचं देणं गव्हर्नमेंट देणं लागत आहे. काय मीटिंग वगैरे तर ठरले? मीटिंग ठरलेली आहे. आता बघूया, ऑफिशियल मीटिंग वगैरे चालू आहेत, पण त्याचं अजून ऑथेंटिक असं त्याचं डिक्लेरेशन झालेलं नाही आहे. सध्या आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी मात्र वेगवेगळ्या ठिकाणी ह्या रस्ते केलेले आहेत, प्रकल्प केलेले आहेत, त्याचे मात्र पैसे आलेले नाहीत गव्हर्नमेंटकडून आणि मागील 8 महिन्यापासून यांना पैसे न मिळाल्यामुळे आता 14 तारखेपासून हे काम बंद आंदोलन करणार आहेत. सध्या
यांची बोलणी ही महाराष्ट्र सरकारकडे चालू असली तरी नेमकं यामध्ये काय तोडगा निघतो हे आता पाहावं लागेल. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक. झालं सगळं आमदार पडल्यानंतर